नमस्कार, मी स्वामी छाडाक्षरी. आज आपण बघणार आहोत न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. एक लक्षात घ्या, न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचे असतात. आता न्यूक्लिक ॲसिड दोन कुठले कुठले, न्यूक्लिक ॲसिडचे दोन प्रकार कोणते कोणते, त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय. पहिला जो न्यूक्लिक ॲसिड आहे त्याला म्हणतात RNA. न्यूक्लिक ॲसिडचे दोन प्रकार, दोन न्यूक्लिक ॲसिड, त्याच्यापैकी एकाचं नाव आहे RNA म्हणजेच राइबो न्यूक्लिक ॲसिड. आर म्हणजे राइबो, एन म्हणजे न्यूक्लिक, ए म्हणजे ॲसिड, राइबो न्यूक्लिक ॲसिड. आणि दुसरा जो न्यूक्लिक ॲसिड आहे तो म्हणजे DNA म्हणजे काय, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. पहिल्यांदा एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाबांनो, न्यूक्लिक ॲसिड किती? दोन. कुठले कुठले? DNA RNA. हे दोन काय आहेत? न्यूक्लिक ॲसिड. आता हे जे दोन न्यूक्लिक ॲसिड आहेत, RNA म्हणजे काय, DNA म्हणजे काय, RNA म्हणजे राइबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणा राइबो न्यूक्लिक ॲसिड. आणि DNA म्हणजे डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी DNA म्हणजे काय आणि RNA म्हणजे काय या दोघांचा अर्थ बघितला. ओके. या दोघांपैकी RNA जो असतो, RNA इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. हा RNA जो असतो तो कुठे असतो? सायटोप्लाझम मध्ये असतो. तर DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. बघा, दोघांची पोझिशन वेगवेगळी आहे. अरे बाबा, न्यूक्लिक ॲसिड किती रे? दोन रे बाबा. कुठले कुठले? RNA DNA. एक लक्षात घे, RNA कुठं असतो? पेशीमधल्या सायटोप्लाझममध्ये असतो. आणि हा DNA कुठला असतो? हा DNA कुठे असतो? हा DNA असतो तुमच्या पेशीमधला जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसच्या मध्ये असतो. समजा ही एक सेल आहे, हा सायटोप्लाझम आहे, आणि या हा सगळा जो आहे हा सायटोप्लाझम आहे, आणि या सायटोप्लाझम मध्ये कोण असतो? RNA. परंतु ह्या सायटोप्लाझम मध्ये कोण असतो? न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियसच्या मध्ये अशा प्रकारे आपला DNA असतो. हे लक्षात घ्या. सो DNA कुठं झाला? DNA हा न्यूक्लियसच्या मध्ये आहे. तर RNA कुठं आहे? RNA इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये RNA आणि या सेलच्या न्यूक्लियसमध्ये DNA असतो. हे दोन्हीही वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, RNA हा पेशीच्या सायटोप्लाझममध्ये असतो, तर DNA हा तुमच्या पेशीच्या न्यूक्लियसच्या मध्ये असतो. RNA इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम while the DNA is present in the nucleus. ओके. म्हणजे RNA सायटोप्लाझम, DNA न्यूक्लियस, दोघांची पोझिशन आहे. ठीक आहे. आता याचा पुढचा जो भाग आहे तो पण थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता एक महत्त्वाचं वाक्य, तुमचा न्यूक्लिक ॲसिड जो असतो कशापासून बनलेला आहे? लक्षात घ्या, न्यूक्लिक ॲसिड हा एक पॉलिमर आहे. न्यूक्लिक ॲसिड हा एक पॉलिमर आहे. आणि हा न्यूक्लिक ॲसिड कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाइड पासून बनलेला आहे. लिहितो मी इथं, न्यूक्लिओटाइड इज द बेसिक युनिट. या न्यूक्लिओटाइड पासून कोण तयार होतो? न्यूक्लिओटाइड पासून तयार होतो न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड हा न्यूक्लिओटाइड पासून तयार होतो. लक्षात घ्या, RNA असेल किंवा DNA असेल, ह्या दोघांमध्ये बी न्यूक्लिओटाइड असतात. म्हणजे RNA हे कशापासून बनलाय? न्यूक्लिओटाइड पासून. DNA कशापासून बनलाय? न्यूक्लिओटाइड पासून. थोडक्यात न्यूक्लिक ॲसिड कशापासून बनलाय? न्यूक्लिओटाइड पासून. असे असंख्य न्यूक्लिओटाइड RNA मध्ये असतात, DNA मध्ये असतात. आणि म्हणून आपण सर्वांनी एक वाक्य लक्षात घ्यायचं आहे, बाबांनो, RNA हा कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाइड पासून. DNA हा कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाइड पासून. असे किती न्यूक्लिओटाइड्स आहेत? असंख्य आहेत, भरपूर आहेत. लक्षात घ्या,
DNA, RNA, RNA, DNA, RNA, DNA हा पॉलिमर आहे न्यूक्लिओटाईडचा आणि म्हणून त्याला म्हणतात पॉलिन्यूक्लिओटाईड. पॉली अनेक आहेत, अनेक न्यूक्लिओटाईड्स आहेत म्हणून त्याला म्हणतात पॉलिन्यूक्लिओटाईड्स. समजतंय का बघा. न्यूक्लिक ॲसिड जो असतो मग तो RNA असो किंवा DNA असो, न्यूक्लिक ॲसिड जो आहे तो कोण आहे? पॉलिन्यूक्लिओटाईड आहे, कारण तो असंख्य अशा न्यूक्लिओटाईडपासून बनलेला आहे आणि म्हणून न्यूक्लिक ॲसिड हा कोण असतो? पॉलिन्यूक्लिओटाईड. पॉलिन्यूक्लिओटाईड, पॉलिन्यूक्लिओटाईड अशा असंख्य न्यूक्लिओटाईडपासून बनलेला तुमचा न्यूक्लिक ॲसिड आहे. RNA असो किंवा DNA असो, हे दोन्ही बी न्यूक्लिक ॲसिड असंख्य अशा न्यूक्लिओटाईडपासून बनलेले आहेत आणि म्हणून याला म्हणतात पॉलिन्यूक्लिओटाईड. पॉलिन्यूक्लिओटाईड, 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 पॉलिन्यूक्लिओटाईड. ठीक आहे. आता मला सांगा RNA मध्ये किती असतात न्यूक्लिओटाईड आणि DNA मध्ये किती असतात न्यूक्लिओटाईड? RNA मध्ये असतात फ्यू थाउजंड्स. बघा RNA DNA या दोघांमध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईडची संख्या किती असते? RNA मध्ये न्यूक्लिओटाईडची संख्या DNA पेक्षा कमी असते. RNA मध्ये किती असतात न्यूक्लिओटाईड्स? फ्यू थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाईड्स आर प्रेझेंट इन द RNA. परंतु DNA मध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईडची संख्या असते सेव्हरल मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट. लक्षात घ्या बाबांनो, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. न्यूक्लिओटाईड हा अतिशय महत्त्वाचा घटक. या न्यूक्लिओटाईड पासून RNA तयार झाला, या न्यूक्लिओटाईड पासून DNA तयार झाला. मग तुमच्या RNA मध्ये किती न्यूक्लिओटाईड्स असतात? फ्यू थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट आणि DNA मध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईडची संख्या आहे सेव्हरल मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे DNA मध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईडची संख्या ही असंख्य आहे, भरपूर आहे. RNA मध्ये न्यूक्लिओटाईड्स तुलनेने कमी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल RNA कंटेन्स फ्यू थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स, बट इन केस ऑफ DNA कंटेन्स सेव्हरल मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. तर हे वाक्य पण त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हा न्यूक्लिओटाईड कसा असतो त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. नेमका न्यूक्लिओटाईड कोण आहे, नेमकं न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण माहिती करून घेऊ. मी म्हणलं न्यूक्लिक ॲसिड, मग तो RNA असेल किंवा DNA असेल, हा कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाईडपासून बनलेला आहे. अरे कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाईडपासून बनलेला आहे. या न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर कसं असतं, याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स घटक आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी सांगतो. तर न्यूक्लिओटाईड कसा असतो ते या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. लिहून घ्या. आता या ठिकाणी न्यूक्लिओटाईडमध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. ऐका नाही बरं का. आता इथे तुम्ही न्यूक्लिओटाईड. आता न्यूक्लिओटाईड कशापासून बनला आहे? न्यूक्लिओटाईडमध्ये एकूण 3 घटक आहेत आणि या 3 घटकापासून आपला न्यूक्लिओटाईड तयार झाला. मग न्यूक्लिओटाईडमध्ये असलेले 3 घटक कोणते? एक एक सांगतो. नंबर 1 मोनोसॅकराईड, पेंटोज शुगर, 5 कार्बनची पेंटोज शुगर, ह्याला म्हणतात फ्युरियानोज. पहिला घटक न्यूक्लिओटाईड हा 3 महत्त्वाच्या घटकापासून बनलेला आहे. 3 घटक कुठले कुठले? पहिला घटक आहे पेंटोज शुगर. मोनोसॅकराईड पेंटोज शुगर म्हणजे फ्युरियानोज. तुम्ही मला सांगा पेंटोज शुगर म्हणजे काय? अरे बाबांनो, पेंटोज शुगर म्हणजे अशा प्रकारची शुगर ज्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 5 आहे. 5 कार्बन असलेली शुगर म्हणजे पेंटोज शुगर. पहिला घटक शुगर. मोनोसॅकराईड पेंटोज शुगर. फ्युरियानोज एक घटक. दुसरा नायट्रोजन बेस किंवा नायट्रोजन कंटेनिंग बेस. एकच अर्थ आहे.
दुसरा घटक नायट्रोजन कंटेनिंग बेस आणि तिसरा आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. ऐका, नीट ऐका आता बाबांनो. एक वाक्य अतिशय महत्त्वाचं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, त्याची आठवण तुम्हाला करून देतोय. न्यूक्लिओटाईड पासून तुमचा न्यूक्लिक ॲसिड बनलेला आहे. RNA असो किंवा DNA असो, कोणापासून बनलेला आहे? न्यूक्लिओटाईड पासून. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे पॉलिन्यूक्लिओटाईड. ह्या न्यूक्लिओटाईडमध्ये किती घटक आहेत? 3 घटक आहेत. न्यूक्लिओटाईडमध्ये एकूण 3 कंपोनंट. कोणते कोणते 3 कंपोनंट? पहिला कंपोनंट मोनोसॅकराइड पेंटोज शुगर म्हणजे फ्युरियानोज. दुसरा कंपोनंट नायट्रोजन कंटेनिंग बेस किंवा नुसतं नायट्रोजन बेस म्हणा, नायट्रोजन बेस. आणि तिसरा फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. अशा ह्या 3 घटकापासून आपला न्यूक्लिओटाईड तयार झालेला आहे. न्यूक्लिओटाईडमध्ये एकूण 3 घटक आहेत. 3 घटक कोणते कोणते आपल्या समोर आहेत. ठीक आहे. आता पेंटोज शुगर कुठली असते? RNA मध्ये कुठली असते आणि DNA मध्ये कुठली असते आपण बघू. लक्ष द्या. समजा RNA घेऊ आणि DNA घेऊ. बघा, न्यूक्लिक ॲसिड आहे. मग तो RNA असो किंवा DNA, दोघांमध्ये बी मोनोसॅकराइड पेंटोज शुगर आहे. परंतु RNA मधली शुगर वेगळी आणि DNA मधली शुगर वेगळी. लक्षात घ्या. हा कोण आहे? RNA. RNA मधली कुठली शुगर आहे? डीऑक्सी रायबोज. बघा, RNA. लक्षात घ्या. एक मिनिट. सॉरी. RNA मध्ये कुठली शुगर आहे? रायबोज शुगर आहे. रायबोज शुगर. आणि DNA मध्ये कुठे? डीऑक्सी रायबोज. लक्षात घ्या मी काय सांगतोय. दोघांमध्ये बी शुगर आहे. RNA मध्ये शुगर, DNA मध्ये बी शुगर, पण शुगर वेगळी. कोणती रे बाबा? एक लक्षात घे तू. DNA आणि RNA मधली शुगर वेगळी आहे. कोणती? RNA मध्ये असलेली शुगर रायबोज. DNA मध्ये असलेली शुगर डीऑक्सी रायबोज. आपण काढू स्ट्रक्चर. बघा, हे ऑक्सिजन, हे शुगर आपली हिथं आणि या ठिकाणी काय असेल? CH2OH असेल. बघा, इथं OH, H, इथं OH, H. आता ही शुगर आहे. आता ही शुगर कुठली आहे? या शुगरला म्हणायचं रायबोज शुगर. 5 कार्बनची शुगर, पेंटोज शुगर. कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5. ही 5 कार्बनची शुगर आहे म्हणून नाव पडलं पेंटोज शुगर. आता या ठिकाणी या, ही पण पेंटोज शुगर आहे, पण फरक आहे. हे बघा, OH, H. हे पहा, OH, H, CH2OH. आता दोघांत काय फरक आहे बघा. ही शुगर कुठली? रायबोज. या ठिकाणची जी शुगर आहे ती रायबोज आहे. आणि ही शुगर कुठली? डीऑक्सीरायबोज. डी म्हणजे काढून टाकणे, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन. डीऑक्सी आहे ना, डी म्हणजे काढून टाकणे. काय? ऑक्सिजन. म्हणजे एक ऑक्सिजन काढून टाकायचं. हो का? ही कुठली शुगर? रायबोज. मग त्या ठिकाणी हा जो कार्बन आहे, कार्बन नंबर 2, या ठिकाणचा एक ऑक्सिजन काढून टाका. म्हणजे इथं H, इथलं H, म्हणजे इथला एक O निघून गेला. म्हणजेच ही शुगर झाली डीऑक्सीरायबोज. कारण या ठिकाणचा जो कार्बन आहे तिथला एक ऑक्सिजन कमी आहे, इथं एक जास्त आहे, इथं एक कमी आहे, म्हणून वापरलं डीऑक्सीरायबोज. ह्याचं नाव आहे रायबोज, ह्याचं नाव आहे डीऑक्सीरायबोज. दोन्ही एकसारखं आहे, फक्त एवढा एक फरक आहे. रायबोज शुगरमध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे, डीऑक्सीरायबोजमध्ये एक ऑक्सिजन कमी आहे. इतकाच फरक आहे, दोन्ही सेम आहे. आणि आपण लक्षात घ्यायचा बाबांनो, RNA मध्ये असलेली शुगर रायबोज आणि DNA मध्ये असलेली शुगर डीऑक्सीरायबोज. ठीक आहे, हा पहिला घटक. दुसरा कुठला आहे? नायट्रोजन बेस, नायट्रोजन कंटेनिंग बेस. आता कोणते कोणते नायट्रोजन कंटेनिंग बेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. ओके, लिहून घ्या. आता या ठिकाणी दुसरा घटक आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस. RNA असो किंवा DNA असो, ह्या दोघांमध्ये बी नायट्रोजन बेस असतात.
नायट्रोजन कंटेनिंग बेस आर प्रेझेंट इन बोथ RNA DNA. नायट्रोजन बेस दोन प्रकारचे असतात बघा. कुठले कुठले? पहिला प्रकार आहे प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडीन. बघा, RNA आणि DNA ह्या दोघांमध्ये बी, ह्या दोन्ही न्यूक्लिक ॲसिडमध्ये बी दोन प्रकारचे नायट्रोजन बेस असतात. एक प्युरिन, दुसरा पिरिमिडीन. प्युरिन म्हणजे दोन रिंग असलेले आणि पिरिमिडी म्हणजे एक रिंग असलेले. म्हणजे कसं? हो का, असं हे डबल सिंगल डबल सिंगल डबल. हो का, किती रिंग आहेत? ही एक रिंग, ही एक रिंग. किती रिंग झाल्या? दोन रिंग. या ठिकाणी काय आहे? N. या ठिकाणी काय आहे? N. बघा, प्रत्येकाचं स्ट्रक्चर कसं आहे हे पण आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. हे N, हे N आणि हे N. दोन रिंग आहेत, डबल सिंगल डबल. हो का, याचं नाव आहे प्युरिन. दोन रिंग आहेत, प्युरिन रिंग. प्युरिन रिंग असलेले नायट्रोजन बेस म्हणजे प्युरिन्स म्हणायचं. आणि एक रिंग असलेली. हो का, हे एक रिंग असलेली. हे N आणि हे N. ह्याचं नाव आहे पिरिमिडी. पिरिमिडी. ह्याचं नाव प्युरिन, ह्याचं नाव पिरिमिडी. मग आता तुम्हाला माहित आहे नायट्रोजन बेस किती प्रकारचे? दोन प्रकारचे. एक प्युरिन, एक पिरिमिडी. प्युरिन म्हणजे प्युरिन रिंग असलेले, दोन रिंग असलेले. आणि पिरिमिडी म्हणजे पिरिमिडींची रिंग असलेले, एक रिंग असलेले. दोन रिंग असलेले प्युरिन, एक रिंग असलेले पिरिमिडी. प्युरिन किती? दोन. अडेनाइन, गुआनाइन. अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन. हे प्युरिन झाले. पिरिमिडीन तीन आहेत. कुठले कुठले? थायामाइन, सायटोसाइन आणि युरॅसिल. बघा, ऐका बरं का नीट मी काय सांगतोय. अरे बाबांनो, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. नायट्रोजन बेस किती प्रकारचे? दोन प्रकारचे. कोणते कोणते? प्युरिन, पिरिमिडी. प्युरिन, पिरिमिडी. प्युरिन, पिरिमिडी. दोन रिंग असलेले, एक रिंग असलेले. दोन रिंग असलेले, एक रिंग असलेले. दोन रिंग असलेले, एक रिंग असलेले. पुन्हा प्युरिनची नावं दोन. कोणते कोणते? अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन. पिरिमिडीनची तीन नावं. कुठले कुठले? थायामाइन, सायटोसाइन, युरॅसिल. थायामाइन, सायटोसाइन, युरॅसिल. थायामाइन, सायटोसिन, युरॅसिल. बस झाले. हे नायट्रोजन बेस आहे ते दोन प्रकारचे. हिकडचे दोन नावं, हिकडचे तीन नावं. लक्षात ठेवा, संपलं. एक वाक्य लक्षात घ्या. युरॅसिल हा फक्त RNA मध्ये असतो, DNA मध्ये नसतो. युरॅसिल इज प्रेझेंट ओनली इन RNA, नॉट इन DNA. हे पण वाक्य आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तेवढा एक पॉईंट आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवावं, म्हणजे ही सगळी माहिती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अजून एक महत्त्वाचं वाक्य. हे झालं न्यूक्लिओटाईड आणि हे फॉस्फेट ग्रुप आहे. फॉस्फेट म्हणजे PO4 ग्रुप आहे. झालं. न्यूक्लिओटाईडमध्ये तीन घटक: मोनोसॅकराइड, पेंटोज शुगर, फ्युरॅनोज, नायट्रोजन कंटेनिंग बेस, फॉस्फेट ग्रुप. मोनोसॅकराइड, पेंटोज शुगर दोन प्रकारची, एक राइबोज, एक डीऑक्सीराइबोज. नायट्रोजन बेस दोन प्रकारचे, नायट्रोजन कंटेनिंग बेस दोन प्रकारचे, प्युरिन, पिरिमिडीन. प्युरिन दोन, अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन, अडेनाइन, गुआनाइन. पिरिमिडीन तीन नाव आहेत. कुठले कुठले? थायामाइन, सायटोसाइन, युरॅसिल. थायामाइन, सायटोसाइन, युरॅसिल. थायामाइन, सायटोसिन, युरॅसिल. आणि युरॅसिल हा RNA मध्ये नसतो. असतं. DNA मध्ये नसतं. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. ओके. आता न्यूक्लिओसाइड म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. न्यूक्लिओसाइड बघा, इथं लिहितो मी. जर पेंटोज शुगर, जर पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस जोडलेला असेल, जर पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड म्हणजे फक्त दोन घटक, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस. पेंटोज शुगरला जर नायट्रोजन बेस जोडलेले असेल तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. आणि ह्या न्यूक्लिओसाइडला जर फॉस्फेट ग्रुप जोडलेला असेल, फॉस्फेट ग्रुप, तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड. बघा,
पेंटोज शुगर नायट्रोजन बेस म्हणजे न्यूक्लिओसाइड, पेंटोज शुगर नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप म्हणजे न्यूक्लिओटाइड. हा पण या दोघातला फरक आहे, तो आपण लक्षात घ्यायचं. मग आता न्यूक्लिओटाइडचं पण स्ट्रक्चर आपण तयार करू आणि न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर आपण तयार करू. न्यूक्लिओसाइड म्हणजे पेंटोज शुगर अधिक नायट्रोजन बेस आणि न्यूक्लिओटाइड म्हणजे 3 घटक. कोणते कोणते? पेंटोज शुगर अधिक नायट्रोजन बेस अधिक फॉस्फेट ग्रुप. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे न्यूक्लिओसाइड आणि फॉस्फेट ग्रुप म्हणजे न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड आणि फॉस्फेट ग्रुप म्हणजे न्यूक्लिओटाइड. ओके, आता दोघांचं स्ट्रक्चर कसं असतं काढून दाखवतो आणि हा भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, बघा लिहा. पहिल्यांदा आपण तयार करू न्यूक्लिओसाइडचं स्ट्रक्चर. न्यूक्लिओसाइड तुम्हा सर्वांना माहीत आहे. न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? तर पेंटोज शुगर, मोनोसॅकराइड पेंटोज शुगर, फ्युरियानोज आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन बेस. पहा, आपण काढूयात पहिल्यांदा. ही शुगर आहे, ही शुगर. या ठिकाणी काय आहे? OH, H. या ठिकाणी H, OH, H, OH आणि या ठिकाणी काय? H, CH2OH. ठीक आहे, ही तुमची शुगर आहे. आता या ठिकाणी हा जो फर्स्ट प्राईम कार्बन आहे, एनोमेरिक कार्बन आहे. हा कार्बन एनोमेरिक. फर्स्ट प्राईम, सेकंड प्राईम, थर्ड प्राईम, फोर्थ प्राईम, फिफ्थ प्राईम असं पण असं कार्बनला संख्या द्यायचं, नाव देत. हां, प्राईम वापरायचं. हे डॅश म्हणजे प्राईम आहे. 1 प्राईम, 2 प्राईम, 3 प्राईम, 4 प्राईम, 5 प्राईम असं. आणि 1 नंबरचा कार्बन जो असतो तो एनोमेरिक कार्बन, त्या ठिकाणी जो OH आहे तो काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी जो नायट्रोजन बेस. उदाहरण घेऊ आपण, प्लस एक नायट्रोजन बेस घेऊ आपण. बघा, एक नायट्रोजन बेस घेऊ आपण. या ठिकाणी जोडू आपण NH2, डबल बॉन्ड, इथं N येईल, इथं सुद्धा N येईल, इथं डबल बॉन्ड O, या ठिकाणी H येईल. हे असं स्ट्रक्चर. हा कोण आहे? नायट्रोजन बेस. आता हा नायट्रोजन बेस कुठे जोडा? या तुमच्या शुगरच्या कार्बन नंबर 1 ला जोडा. इथला OH, इथला H निघून जाईल, H2O निघून जाईल आणि हा जो नायट्रोजन बेस आहे हे आहे नायट्रोजन बेसचं स्ट्रक्चर. हे इथं जोडायचं. म्हणजे कसं स्ट्रक्चर येईल बघा बरं. पहिल्यांदा काढा शुगर. ही शुगर आहे. इथं काय? H आहे, H, OH, H, OH. हेच बघून लिहायचं. H, CH2OH आणि या ठिकाणी जोडा रिंग. बघा इथं काय? नायट्रोजन आहे. इथं काय? नायट्रोजन. हो का? इथं काय असेल? N. इथं काय असेल? N. हे जोडा बरोबर नायट्रोजनला, आहे का? डबल सिंगल. इथं काय असेल? डबल बॉन्ड O. इथं अशा प्रकारचं स्ट्रक्चर झालं आणि इथं हे NH2. बघा, हे कोण आहे? शुगर आहे. हे कोण आहे? नायट्रोजन बेस. आणि इथं जो कार्बन आहे 1 नंबरचा 1 प्राईम कार्बन, ह्याला आपण काय जोडलं? हा नायट्रोजन बेस जोडला. म्हणजे तुमच्या जर शुगरला, ही शुगर आहे पेंटोज शुगर, मोनोसॅकराइड पेंटोज शुगर, फ्युरियानोज, त्याच्या एनोमेरिक कार्बनला 1 नंबरच्या कार्बनला आपण हे जोडलं नायट्रोजन बेस. आणि ह्या दोघांचं म्हणून काय झालं? दिस इज द न्यूक्लिओसाइड. दिस इज द न्यूक्लिओसाइड. आणि या न्यूक्लिओसाइडला कार्बन नंबर 5, 1 प्राईम, 2 प्राईम, 3 प्राईम, 4 प्राईम, 5 प्राईम, 5 प्राईमचा जो कार्बन आहे त्या ठिकाणी आपण जर फॉस्फेट ग्रुप जोडला या ठिकाणी तर ते न्यूक्लिओटाइड. इथं जर फॉस्फेट ग्रुप आला तर ते झालं न्यूक्लिओटाइड. ते पण काढू स्ट्रक्चर आपण. बघा इथं काढू. याच ठिकाणी मी तयार करतो. हो का? ही तुमची रिंग H, हे N,